ताई कोले माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी वंदन करत आहे। समोर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचा, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचा। कोपरगावकर माझी सर्वांना विनंती राहील की आपला आवाज सुरुवातीपासून जो त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यांची रथातून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। सदर मिरवणूक सोहळ्याचं आयोजन सकल आंबेडकरी समाज कोपरगावच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, भीमसैनिक, नागरिकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन केलंय। यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी भीमसैनिकांनी भीमगीतावर ठेका धरला होता। जय भीमच्या जयघोषानं कोपरगाव भीममय झालं होतं। दरम्यान RS पेपर ब्लास्ट व कोल्ड फायर शो मिरवणुकीचं आकर्षण ठरले आहे। सदर मिरवणुकीस छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापासून सुरुवात करण्यात आली। धारणगाव रोडनं होत तिची सांगता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी मोठ्या उत्साहात झाली आहे। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। Hare
कुणाचं योगदान लाल दिव्याच्या डाळीचा आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या डाळीचा आयुष्यामध्ये माता रमाईंचं खूप मोठं योगदान आहे. त्या त्यागमूर्ती होत्या. त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं समर्पित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं या देशाला समर्पित केलं आयुष्य आणि इतकं संविधान आपल्या लोकशाही देशासाठी त्यांनी दिलं, तर ही खूप मोठी देणगी आहे. आणि हे सर्व करत असताना संविधानासाठी त्यांचं जे योगदान होतं, त्या काळामध्ये स्वतः माता रमाईंनी जे आयुष्य व्यतीत केलं ते वाचल्यानंतर डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही, अशी ही त्यागाची मूर्ती माता माऊली रमाई होत्या. आणि म्हणून आम्हा महिलांसाठी त्या खूप मोठा आदर्श आहे की ज्या महिलेच्या पतीने देशाला आयुष्य समर्पित करायचं ठरवलं, आपल्या समाज बांधवांचं दुःख दूर करायचं ठरवलं, समतेवर आधारित समाज रचना असावी असं आग्रही भूमिका घेतली आणि माणसाशी माणसाने माणसासारखं वागावं हा माणुसकीचा धर्म ज्या महात्म्यांनी दिला, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घडले, त्याच्यामध्ये आमच्या ह्या त्यागमूर्ती माता रमाई यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे सिंहाचा. त्यामुळे आमच्या महिलांसाठी माता रमाई हा खूप मोठा आदर्श आहे. आणि म्हणून आजच्या या जयंतीच्या दिवशी मी माता रमाईंना नतमस्तक होते, कोटी कोटी प्रणाम करते आणि त्यांचा आदर्श निश्चित आम्हा महिलांसाठी खूप मोठा एक प्रेरणादायी असणार आहे. आणि म्हणून या जयंतीच्या निमित्त संपूर्ण देशासमोर ज्या सुप्तपणे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे भक्कमपणे राहिल्या, खूप काही हालापेष्टा त्यांनी सहन केल्या, म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या हिमतीने ताकदीने या देशामध्ये ते मोठा त्यांचा सिंहाचा काम करण्यामध्ये जो संविधानासाठी जो वाटा उचलला तो खूप मोठा आहे. आणि म्हणून या त्यागमूर्तीला मी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि आम्हा महिलांसाठी त्या कायम आदर्श राहणार आहे असं या निमित्ताने सांगते. जय भीम.